नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत। धक्कादायक बातमी आहे। मध्य रेल्वेवर एक भीषण रेल्वे दुर्घटना घडलेली आहे। मुंब्रा ते दिवाच्या दरम्यान स्थानकावर प्रवासी लोकलमधून ट्रॅकवर पडलेले आहेत। दोन लोकल ट्रेनमधील प्रवाशांची एकमेकांना धडक झाली आणि ते ट्रॅकवर पडले। रेल्वेने हे स्पष्ट केलेलं आहे। या दोन लोकलचे प्रवासी एकमेकांना धडकल्याने ते ट्रॅकवर पडले होते। खरं तर ही जी टिटवाळ्याकडून सीएसएमटी कडे जाणारी फास्ट ट्रॅकवरची लोकल होती, तिच्या महिलांचा डबा आणि पुरुषांचा डबा दोन्ही ठिकाणी फुटबोर्डवर काही प्रवासी उभे होते आणि प्रवास करत होते। समोरच्या बाजूने येणारी जी गाडी होती त्या गाडीतले प्रवासी आणि या गाडीतले प्रवासी हे दरवाजात असल्या कारणाने त्यांच्या बॅगा एकमेकांना धडकल्या। त्यांना एक मोठा जर्क बसला, एकमेकांचा धक्का लागल्याने आणि त्यातले 8 प्रवासी खाली पडलेले आहेत। 6 प्रवासी मृत्युमुखी पडलेत अशी माहिती मिळते आहे। रेल्वेनेच ही माहिती दिलेली आहे। मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी ही माहिती दिली आहे। 8 प्रवासी ट्रॅकवर पडलेले होते। 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय। लोकलच्या फुटबोर्डवर प्रवास करणारे हे प्रवासी होते। मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी ही माहिती दिलेली आहे। लोकलला लटकलेले हे प्रवासी खाली पडलेले आहेत। रेल्वेकडून असं सांगण्यात येतं या सगळ्यांना कळवा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, पण त्यातल्या 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय अशी माहिती मिळते। लोकलवरती काही लोक फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। त्या लोकलच्या 2 लोकल ज्या आजूबाजूने चालल्या होत्या त्याच्यावरती लोक फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। त्यातनं 8 लोक जी आहेत ती आपापसात टकराव झाल्यामुळं खाली पडलेली होती। या लोकांपैकी आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। यापैकी एका प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळे किंवा बाकी गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत। 2 लोकल एक दुसऱ्यापासून विरुद्ध दिशेने ट्रॅव्हल करत होत्या। या 2 लोकलमधले जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना एक दुसऱ्याला जे फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होते ते प्रवासी एक दुसऱ्यासोबत लागून त्याच्यामुळे पडलेले आहेत। त्यांनी आता जो प्रवासी आता त्याच्यामध्ये जो इंज्युअर्ड झालेला प्रवासी आहे ना, त्या प्रवाशांनीच हे सांगितलेलं आहे की तो फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होता। तो ॲज लटकून ट्रॅव्हल करत होता आणि त्याच्या मागे त्याची बॅग होती। त्या बॅगला अडकल्यामुळे ही झाले असं त्याचं जो प्रवासी आहे त्यांनी आपल्याला जी स्टेटमेंट किंवा जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं। मुंब्रा स्टेशन मास्तर यांनी घटनेबाबत माहिती दिली। नेमकं ते काय म्हणाले ते बघूयात। ठाण्याला 5 जणांना जे केलेलं आहे हॉस्पिटलाइज केलं आहे, त्यांच्या पायाला मार लागलेला आहे, फ्रॅक्चर आहे। काही जणांना त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलंय, ते व्यवस्थित म्हणजे त्यांचं कंडिशन बरोबर चांगली आहे, फक्त फ्रॅक्चर वगैरे आहे। खरंच रेल्वेने प्रवास करणं म्हणजे मृत्यूला साकडं घालणं आहे, मृत्यूला कवटाळणं आहे का असा प्रश्न निर्माण होतो। अनेक जण आपल्यामधले जे नोकरीनिमित्त दादर मुंबई या भागामध्ये येतात, दादर सीएसएमटी या भागामध्ये, त्यांना रोज लोकलने प्रवास करावाच लागतो। मग विरारनं सीएसएमटी कडे प्रवास असो किंवा मग कल्याण डोंबिवली कसारा कर्जत तिथून होणारा प्रवास असो, या सगळ्यांना सामोरं जावं लागतं अशाच प्रवासाला। या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले ते पण बघूयात। 2-3 लोग वहाँ गिरे थे, 1-2 लोग यहाँ गिरे थे। लेडीज भी गिरी थी। वो यहाँ पे हुए थे कानों, फिर उठा के लेडीज तो बच गए, हल्का चोट लगा, सर पे लगा है और 2-1 लोग को हाथ में लग गया है, ऐसे लगा। जैसे आपने देखा उन लोगों को कोई मतलब सीरियस था, उसमें कुछ लग रहा था? नहीं, 4 लोग 3 या 4 लोग शायद जगह पे तुरंत ताबड़तोड़ खत्म हो गए। 2 लोग का भाई कानो 2 लोग थे, जो 2 लोग थे वो लोग को हम लोग यहाँ पटरी से उठाए, उस पर पटरी पे किए। इसके बाद तुरंत जीआरपीएफ वाले आए, उसको लेके आए सब सामान, उस पर लेके ऊपर से लेके आके ले जाके कलवा नाका शिफ्ट। फास्ट लोकल आणि एक्सप्रेस शेजारून गेल्यानंतर जे लटकलेले प्रवासी होते त्यांचे हात सुटून ही दुर्घटना घडलेली आहे। साधारणपणे किती वाजता घटना घडलेली आहे साहेब, त्याबद्दल काय माहिती मिळाली? 9:15 दरम्यान घडलेली घटना आहे। 9:15 आणि 8 लोकांना याच्यातून ट्रॅकवर पडलं। छत्रपती शिवाजी हॉस्पिटल जे आहे ते पाठवलेलं आहे।
दीवा के बाद जो झड़प होती है, कसारा गाड़ी था, झड़प होती है, उसके अंदर ये हुआ है। तो ये जो टर्निंग है, आप जब दरवाजे पे लटकते हो तो टर्निंग है, इतना रश रहता है, तो उसमें जरा सा भी धक्का किसी का लगता है तो आदमी गिरता है। दीवा से लेके कलवा तक का ये पूरा पट्टा जो है डेंजर जोन है, और यहाँ पे एवरी मंथ 4 से 5 अपघात होते। ये तो आज एक्सीडेंट हुआ कि झड़प में किसी के अंदर अंदरूनी कुछ हुआ, किसी का झड़प, और इस तरह से लोग गिर गए। पर ये सच्चाई देखेंगे तो टर्निंग जो है पूरा डेंजरस है। एक गाडी कसाऱ्याकडे जात होती, एक गाडी कसारा टिटवाळा या भागातनं फास्ट ट्रेन होती, ती मुंबईकडे जात होती। आता अजून दिवसभरात काही गोष्टींची स्पष्टता होईल, पण या दोन्ही गाड्या ज्या परस्पर दिवा ते मुंब्राच्या दरम्यान क्रॉस होत होत्या एकमेकांना, त्यावेळेला फास्ट ट्रेन जी होती CSMT कडे जाणारी, तिथे फुटबोर्डवर उभे असलेले जे प्रवासी होते त्यांच्या बॅगला, पर्सला काहीतरी लागलं आणि ते एकूण 8 प्रवासी, काही महिला पण आहेत, काही पुरुष पण आहेत, एकूण 8 प्रवासी ट्रेनमधून खाली पडलेले आहेत ट्रॅकवर। आणि गाडी वेगानं होती, त्यामुळे जबरदस्त वेगात असलेल्या गाडीतून हे ट्रॅकवर पडल्या कारणाने त्यातल्या 6 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 8 जण एकूण पडलेले होते अशी माहिती मिळते। त्यातल्या एकाला ज्याला जाग आली हॉस्पिटलमध्ये, त्याने ही दिलेली माहिती आहे असं मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणाले। आता आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी आपण बोलूया। अजित, आपल्याला कायम डोंबिवलीतल्या गर्दीचा अनुभव आहे। कल्याण, डोंबिवली या सगळ्या भागातून जर CSMTला यायचं तर आपल्याला प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो, म्हणजे आपण आपल्या ऑफिसच्या वेळा बदलू इतकी वेळ येते, कारण ही गर्दी नको असं वाटतं। काय सांगाल आपण? नक्कीच वरना ज्यावेळेस फास्ट लोकलने प्रवास करतो त्यावेळेस अत्यंत म्हणजे कळव्यापासून ते दिव्यापर्यंत जवळपास 2 ठिकाणी दोन्ही ट्रॅकवरती मोठे जर्क लागतात आणि याबद्दल वारंवार प्रवासी संघटनांनी तक्रार केलेली आहे। आपल्यासोबत आदेश भगत आहेत, जे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आहेत। आदेशजी, हा जो टर्न आहे, हा टर्न एक असेल दिव्याचा जो क्रॉसिंगचा टर्न असेल, फास्ट लोकल इथे आलं की एकदम झटका बसतो आणि बऱ्याच वेळा लोक येऊन पडलेली दिसली आहेत। आज तर इतकी लोक पडली आहेत। हे नक्कीच खरंतर दुर्दैवाची घटना आहे आणि प्रशासनाकडे आम्ही सातत्याने या गोष्टीसाठी पाठपुरावा करत असतो। खरं तर हे रेल्वेच्या निष्क्रियतेचे बळी आहेत, रेल्वेच्या निष्क्रियतेचे आज हे बळी ठरलेले आहेत। कारण आपण बघत असाल की पूर्ण मागचा वर्ष 2024 मध्ये 309 पेक्षा जास्त प्रवासी लोकलमधून पडून मृत्युमुखी पडलेले होते आणि या वर्षीचा विचार केला तर तुम्ही पाहिलं तर जानेवारी 2025 ते मार्च 2025 पर्यंत 38 प्रवासी हे रेल्वेमधून पडून मृत्युमुखी पडलेत। एवढी मोठी संख्या ही रेल्वेतून पडणाऱ्या प्रवाशांची आहे। आम्ही सातत्याने मागणी करत असतो की प्रशासनाकडे या गर्दी कशी कमी होईल, लोकलच्या फेऱ्या कशा वाढल्या पाहिजेत यासाठी लक्ष दिलं पाहिजे। DIG डायरेक्टर इंटेलिजन्स जनरल हे डायरेक्टर इन्स्पेक्टर ऑफ जनरल रेल्वेचे, ज्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून ते भुसावळपर्यंतचा सगळा भाग असतो, ते DIG RPFचे हेमंत कुमार या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमकं इथे घटना जी घडलेली आहे या घटनेमध्ये कशा रीतीनं जे आदेश आहेत ते मिळाले, त्यांनी इथं काय ते पाहणी करतायत। हे DIG हेमंत कुमार आहेत आणि ते घटनास्थळाची पाहणी करतायत। इथं जी घटना घडलेली आहे ती कशा रीतीने घडलेली आहे, त्यानंतर काय उपाययोजना केल्या, त्या सगळ्या बाबतीमध्ये ते इथल्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत। आताच आपण पाहिलं तर ट्रेन ज्या आहेत त्या या मुंब्र्याच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना जे आहे ते स्लो केले जातात। हेमंत कुमार त्यांची बोला। हेमंतजी, सर नमस्ते। कशा रीतीने आपण इथे पाहणी केली? मराठी नहीं जानता मैं, हिंदी बोलिए। आपने क्या यहाँ पे आया, देखा, क्या बातचीत की, क्या बोला? देखिए, एक दुखद दुर्घटना हुई है। थ्रू पास ट्रेन हो रही थी और जो पैसेंजर्स थे सर, ये जो इंसिडेंट हुआ है उसके बारे में क्या कहेंगे आप? देखिए, ये बोलिए ट्रेन जाने दो आप। थ्रू ट्रेन थी, पैसेंजर जो थे वो गेट के ऊपर में लटक रहे थे और यहाँ पे आप देख रहे हो जैसा कर्व है, शार्प कर्व है, कोई ट्रेस पास नहीं है
पैसेंजर्स लटकने के कारण अगर किसी कारण से उनका हाथ छूटा होगा और काफी संख्या में रहे होंगे, रश आवर रहता है, इस कारण उस टाइम पे कई लोग गिरे और गिरने के कारण उसमें कुछ लोगों की जानें गई हैं और कुछ लोग हॉस्पिटल में हैं। रेलवे के डिब्बे में झगड़ा भी चल रहा था, उनका धक्का लगा और ये इंसिडेंट हुआ, ऐसा भी कहा जा रहा है। नहीं, ऐसी कोई जानकारी हम लोगों को नहीं है। सर, ये शार्प टर्न जो है इसके बारे में कई सारी जो प्रवासी संगठन है उन्होंने कंप्लेंट्स भी की थी। आपके पास कभी ये कुछ मामला आया था क्या, और उसके बारे में क्या जानकारी मिली थी? देखिए, ये आप देख रहे हैं यहाँ पे शार्प कर्व है, थ्रू ट्रेन थी, गाड़ी को रुकनी नहीं थी यहाँ पे, स्पीड यहाँ पे 100 के आसपास रहती है, तो उसमें गिरे हैं लोग। और जो लोकेशन है इसके बारे में रेलवे चर्चा कर रही है, एकदम से खाली नहीं करा सकता ना, कर्व तो ठीक धीरे धीरे करके बनेगी, ये सब प्लानिंग में है। सर, इस इंसिडेंट के बाद आप कुछ रेलवे प्रशासन को निवेदन करेंगे कि ये इंसिडेंट का जो स्पीड है नहीं, ये सारी चर्चाएं चल रही हैं। आप लोगों ने कई बार देखा होगा, मंत्री महोदय भी आते हैं, जीएम महोदय भी आते हैं, सब लोग प्लान कर रहे हैं। बॉम्बे में लंबे समय में ये भी किया जा रहा है कि जो ट्रेनें थ्रू चल रही हैं या फिर जो भी लोकल ट्रेन है उसको भी सारे गेट क्लोज होने वाले लगेंगे, बट उसमें टाइम लगेगा। और यात्रियों को भी हम लोग काउंसलिंग करते हैं कि लटक करके ना चलें। आप लोग देख ही रहे हो, रश आवर में दिक्कत होती है। आज मंडे का दिन है, संडे के बाद में मंडे के दिन के अंदर में हमेशा इस टाइम पे ऐसा होता है। और हम लोग हमेशा, आप देखोगे आरपीएफ के लोगों को भी उन्होंने इंस्ट्रक्शंस दिए हैं कि आप हमेशा जो प्लेटफॉर्म का एंड है वहाँ पे रहें। प्लेटफॉर्म के एंड पे पहले रैंप हुआ करता था, रैंप तो तोड़ दिया गया। यहाँ पे हम लोगों ने ये भी कोशिश करी कि कोई उतर करके नीचे ना जाए, तो रेलवे अपनी तरफ से कोशिश कर रही है, लेकिन पैसेंजर्स को भी आप लोग अवेयर करिए। सर, डोर बंद करने के बारे में बातचीत हो रही है। हाँ, तो अभी उसके बारे में कैसे आगे आपको इंस्ट्रक्शन आए, कुछ आए? आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सुद्धा आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत, शिवाजी हॉस्पिटल परिसरातून त्या उपस्थित आहेत आपल्याबरोबर।